कॅन्डल इतर रिटेस्ट दिलेले इथे आपण हा ट्रेड पंच करायचा 20 पॉईंटचा एसएल पहिलं टार्गेट असणार 24,300 चा सपोर्ट का सपोर्ट नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेंजच्या चॅनल वरती. तर आपण करणार पोस्ट मार्केट अनालिसिस. तर बघूया टाइम झालेला 9:30. आता काय काय दिसतंय तर सगळ्यात पहिलं आपल्याला चेक करायचंय शिफ्टिंग मध्ये काय दिसतंय. तर पहिले शिफ्टिंग चेक करूया. शिफ्टिंग मध्ये जायचं रेजिस्टन्स साइडला शिफ्टिंग जर चेक केले तर शिफ्टेड फ्रॉम टॉप दाखवत आहे 24,350 वरून 24,309 वाजून 17 मिनिटाची शिफ्टिंग येईल. आपण कन्सिडर नाही करणार. म्हणजेच माझा रेजिस्टन्स कुठे 24,300 वरती. त्याच्यावरती येलो बॉक्स दिसतो. पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. पर्सेंटेज ग्राफ काय करतो. पर्सेंटेज ग्राफ डिक्रीजिंग आहे म्हणजेच डिक्रीजिंग टू फ्लॅट आहे म्हणजेच इन्क्रीज होतोय का नाही होतोय. पर्सेंटेज जर डिक्रीज होत असतील तर रेजिस्टन्स माझा स्ट्रॉंग आहे 24,300 वरती. 24,350 ला पण चेक करूया. तिथे येलो बॉक्स दिसतोय तिथे पण डिक्रीजिंग आहे म्हणजेच रेजिस्टन्स स्ट्रॉंग 24,300 वरती. आता येऊया सपोर्ट साइडला. सपोर्ट कसा दिसतोय तर सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप आहे 24,350 वरून 24,300 ला 9 वाजून 15 मिनिटाची शिफ्टिंग तिला पण कन्सिडर नाही करणार. म्हणजेच माझा सपोर्ट स्ट्रॉंग आहे 24,300 ला. 24,300 ला सपोर्ट स्ट्रॉंग असल्यानंतर आता मार्केट कुठे चालू आहे 24,300 च्या रेंज मध्ये. आता काय काय प्लॅन होऊ शकतो तर 24,300 च्या सपोर्ट वरनं कॉल आणि 24,300 च्या रेजिस्टन्स वरनं पुट. मार्केट आता 9 वाजून 30 मिनिटं झालेले आहेत. आता बघूया कॅन्डल खूप खाली क्लोज झालेले. जर रिटेस्ट भेटला तर आपण पुढचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. तर भेटला तर करूया नाही तर आपल्याला वाट बघावी लागेल. कॅन्डलने इथं रिटेस्ट दिलेले इथे आपण हा ट्रेड पंच करायचा आहे. $20 पॉईंटचा एसएल पहिलं टार्गेट असणार 24,300 चा सपोर्ट का सपोर्ट कारण सपोर्टच्या खाली अजून काही दिसत नाहीये. जर पुढे काही झालं तर ट्रेडला होल्ड करायचं की नाही ते पुढे चेक करू. 3 मिनिटं पुढे जाऊया. डाटा मध्ये काही चेंजेस आहे का नाही. 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेले आहे. एसएल ला मी कॉस्ट टू कॉस्ट होल्ड करणार आणि पूर्ण टार्गेट साठी थांबणार. का थांबणार कारण मला आता लॉस नाही करायचा या ट्रेड मध्ये. ठीक आहे चलो प्ले करते. 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेला आहे आणि इथे माझं टार्गेट आलेलं आहे. इथे मला काय करायचं टार्गेट बुक करायचं आहे. इथे मी लॉस बुक करणार नाही. का नाही बुक करणार कारण माझं टार्गेट आलेलं आहे तर मी तिथे जास्त मोठे अपेक्षा ठेवणार नाही. का कारण माझा रेजिस्टन्सच्या भरोश्यावर ट्रेड घेतला होता. सपोर्ट स्ट्रॉंग होता त्याच्यामधनं ओआय चेंज शिफ्ट झालाय. आता ट्रेडला होल्ड करू शकतो का तर नाही होल्ड करू शकतो कारण फक्त ओआय चेंज गेलाय. पण आपण कॉलचा ट्रेड अवॉइड करू शकतो. का अवॉइड करू शकतो कारण ज्यांच्या भरोश्यावर आपण कॉलचा ट्रेड घेणार होतो त्यातलं एक ओआय चेंज खाली येताना दिसतोय. पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. पर्सेंटेज ग्राफ काय पर्सेंटेज ग्राफ मध्ये ओआय पण इन्क्रीज करताना दिसतो आणि व्हॉल्यूम पण इन्क्रीज करताना दिसत आहे. तर काय करायचं आपल्याला थोडा वेळ वाट बघायची. जर समजा 24,200 च्या सपोर्टला जर विकनेस आली तर 24,250 च्या रेजिस्टन्स वरून आपण पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहे. चला मार्केट टाइमपास करत आहे. 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेलं पण आपल्याला एंट्री दिलेली नाहीये. सपोर्ट मध्ये वीकनेस येताना दिसते 24,200 वरती. चला व्हेरी गुड. सपोर्टचा वीकनेस चांगलंच वाढताना दिसत आहे. ओआय शिफ्ट झालाय 24,200 वरती आणि ओआय चेंज किती आहे 91%. एकदा पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. ओआय चेंज वाढला होता परत कमी झाला 96% जाऊन परत कमी झालेला. ठीक आहे पण अजून पण आपल्याला सेफ झोन मध्ये आहे. रेजिस्टन्सला आल्यानंतर कॅन्डलला वेट करायचं आणि मग नंतर ट्रेडला प्लॅन करायचं कारण रनिंग कॅन्डलचा हा ट्रेड नाहीये. कॅन्डल लेवलच्या वरती क्लोज झालेली आहे. काय इथनं माझा पुढचा ट्रेड बनतो का आपण चेक करूया. थोडस बॅक जाऊया. आता बघा ज्याच्या भरोश्यावर आपण ट्रेड घेणार होतो आपल्याला 24,200 वरती वीकनेस हवी होती पण 24,200 ची वीकनेस कमी होताना दिसते कारण ओआय 100% झाला होता. 91% ओआय चेंज झाला होता. पर्सेंटेज कमी झाले त्याच्यामुळे आपला हा SW/2 चा लेवल नाही बनत. त्याच्यामुळे इथनं पुढचा ट्रेड तर नाही बनणार. चला लेवलच्या वर क्लोज झाले. आता काय कॉलचा ट्रेड बनेल का नाही बनणार. का कारण सपोर्ट मध्ये अजून पण वीकनेस आहे 24,250 वरती. डाटा मध्ये काही चेंजेस झालाय का नाही. डाटा तसंच आहे पण सपोर्ट परत वरती येताना दिसत आहे. पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. ओआय वीक झाला होता परत 100% झाला. ओआय चेंज परत इन्क्रीज करताना दिसतो पण पर्सेंटेज खूप कमी आहे. चला लेवलच्या वरती क्लोज झालेला आहे.
पर्सेंटेज सपोर्ट साईडला परत 24,300 स्ट्रॉंग करताना दिसत आहे, पण आपल्याला रिटेस्टची वाट बघावी लागेल. लेवलवर आला तरच आपण एंट्री करू शकतो, अन्यथा नाही करू शकत. 24,300 वरती चेक करूया काय दिसतंय का. 24,300 वरती रेजिस्टन्स एकदा चेक करूया. रेजिस्टन्स मध्ये प्रेशर वाढताना दिसतोय. ओवाय व्हॉल्यूम आणि ओवाय चेन जर चेक केला तर हे डिक्रीज होत होते, आता परत इन्क्रीजिंग होताना दिसतंय. म्हणजेच रेजिस्टन्स काय होऊ शकतो, रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप होऊ शकतो. पण तरी पण आपल्याला सपोर्ट वरनं कॉलचा प्लॅन करावा लागेल ना. चल, कारण कॅन्डल बघा लेवलच्या वरती जाऊन क्लोज झालेले, त्याच्यामुळे आपण पुढचा ट्रेड आपण प्लॅन केलेला नव्हता. व्हेरी गुड. चला, मार्केट कुठे आहे, 24,350 रेंज मध्ये आलेलं आहे. रेजिस्टन्सची वीकनेस 24,400 वरती दिसते, म्हणजेच रेजिस्टन्स 24,300, त्याची वीकनेस RW असणार 24,400. तर आपण 24,350च्या सपोर्ट वर आल्यानंतर कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. चला बघूया. मार्केट टाइमपास करताय 24,350च्या रेजिस्टन्सला टच झालेलं नाहीये. आणि हा आपला ट्रेडिंग टाइम संपलेला, म्हणजे आता आपला कुठला ट्रेड झालेला आहे, आपला फक्त हाच एक ट्रेड झाला. कुठला, 24,300च्या रेजिस्टन्स वरनं 24,300च्या सपोर्ट पर्यंत हा एक आपला ट्रेड झालेला आहे. लक्षात असू द्या, एक जरी ट्रेड केला तरी काय हरकत नाही. आपल्याला दिवसातनं 1 किंवा 2च ट्रेड करायचे, ते पण चांगले ट्रेड करायचे, क्वालिटीवाले ट्रेड करायचे, ज्याच्यामध्ये आपल्याला चांगला प्रॉफिट येईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. इव्हनिंग वेबिनारची लिंक कुठे भेटेल तुम्हाला, होम पेज वरती यायचंय. होम पेज वर आल्यानंतर फ्री इव्हनिंग वेबिनारची लिंक इथे तुम्हाला भेटेल. जर समजा तुम्हाला एओसीच्या कोर्सेस बद्दल माहिती हवी असेल, एक्सप्लोर कोर्सेसवर क्लिक करा. एक्सप्लोर कोर्सेसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एओसी अकॅडमीचं पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला आपल्या जवळच्या सेंटर्स मध्ये जिथे जिथे चालू होणारे कोर्सेस त्याची डिटेल्स भेटेल. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये आणि जयपूरमध्ये आणि नोएडामध्ये. तर तुम्हाला जर ह्याची माहिती हवी असेल तर तुम्ही काय करू शकता, मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा सपोर्ट नंबरला कॉल करू शकता. सपोर्टचा नंबर आहे 9953262262 या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. अन्यथा हा माझा नंबर 8149459525 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून डिटेल्स घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक महत्वाची गोष्ट, आपला एक इव्हेंट होणार आहे लोणावळ्यामध्ये, जो 2 दिवसाचा ट्रेडिंग सेशन आहे 28 आणि 29 सप्टेंबरला. तर ह्या सेशनला जॉईन करायला विसरू नका. लोणावळ्यामध्ये लाईव्ह असणार आहे, तिथे राज सर आणि एओसीची पूर्ण टीम येणार आहे. तर सगळ्यांनी मिळून सोबत बसून आपण तिथे ट्रेडिंग करूया. ठीक आहे, भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. धन्यवाद.